नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो कालचा कोइन्सिडेंट परत तुमच्याबरोबर एक शेअर करते. मला ज्या गोष्टी खटकतात, ज्या पटत नाहीत, त्या तुमच्यापर्यंत मला शेअर करायला नक्की आवडतात. कारण की प्रत्येक ठिकाणच्या काय गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाला कळल्या पाहिजेत. सो काल आमच्या इकडे गुरुवार बाजार असतो, म्हणजे आठवड्याचा दरवेळेला गुरुवार बाजार असतो आणि खूप गर्दी असते. बाजार म्हटलं की गर्दी आलीच. आणि सामान्य लोकांना किंवा अशा महिला आहेत ज्यांना बाहेरच्या ठिकाणी जास्त कुठे मॉलला म्हणा, डीमार्टला म्हणा किंवा अशा मोठ्या शॉपिंग मॉलला जिथे जाता येत नाही, ती लोकं अशा छोट्या बाजारामध्ये स्वतःची शॉपिंग करून खुश असतात. सो गुरुवार बाजारात आमच्या इथे गर्दी असते आणि बऱ्यापैकी तिथे स्वस्त पण मिळतं. आणि काल असं सीन झालं की सगळ्यांनी आपापले धंदे ते लावले, रोडवरती रस्त्यावरती लावले आणि म्युन्सिपाल्टीवाल्यांच्या गाड्या आल्या. सो ते पटापट सगळ्यांनी वाइंडअप केलं, आपापलं भरलं. कोण कुठे फेकत होतं, कुठेतरी लपवत होत्या वस्तू. इतकी धावपळ होती ना की बघून अक्षरशः मनाला वाईट वाटत होतं. इव्हन आपली गाडी आपण वडापावची लावतो, महिन्याला पैसे देतो, म्हणजे भाडं देतो, तरीसुद्धा आम्ही आमची गाडी पूर्ण कव्हर करून टाकली होती. सगळं सामान वगैरे पॅक करून टाकलं होतं. म्हणजे इतकी प्रचंड भीती होती की आता म्युन्सिपाल्टीवाले येणार, आपली वस्तू घेऊन जाणार किंवा अक्षरशः गाड्या पण उचलून नेतात. सो मला एकच म्हणजे गव्हर्नमेंटला असं एकच विचारायचं आहे की जर बाजार लावायला अलाउड नसेल तर तुम्ही लोकांकडून पैसे का घेता? म्हणजे एक तर डेलीचे ना 20 रुपये घेणारा TMCकडून, म्हणजे ठाणा महानगरपालिकेकडून एक व्यक्ती डेली येतात, जे डेलीचे 20 रुपये प्रत्येक फेरीवाल्यांकडून, प्रत्येक दुकानदारांकडून बाहेर रोडवर जे बसतात त्यांच्याकडून डेली 20 रुपये नेतात. प्लस ज्या दिवशी गुरुवार बाजार असतो त्या दिवशी TMCमधले आणि आपल्यामधले जे दुसरे कोण माणसं असतात ते डेली त्या म्हणजे बाजाराच्या दिवशी त्या लोकांकडून 200 रुपये घेतात. पर पर्सनकडून 200 रुपये. आता समजा कोणाचा कानातल्यांचा धंदा असेल छोटा मोठा 5,000 रुपयाचा, कोणाचा अजून कसला असेल नॅपकिनचा वगैरे, म्हणजे छोटे ड्रेसेसचे वगैरे ते वेगळे असतात. तर त्यांना 1 तास झाला, म्हणजे 6:30 वाजता म्युन्सिपाल्टीवाले आले, 7:30-8 वाजेपर्यंत काही बाजार लावून दिला नाही आणि ते 1 तास झाला की धंदाच नाही. त्याच्यानंतर त्या लोकांनी परत लावलं, पण पब्लिक जे येणारं ज्या टायमिंगमध्ये होतं ते निघून गेले. तरी पण त्या लोकांकडून 200 रुपये ती लोकं घेतात. मग जर मला एकच प्रश्न विचारायचा असेल, जर आपण TMCला पेमेंट करतोय किंवा त्यांना जर त्यांचं काही आहे ते पोहोचते, तर तुम्ही गरीब लोकांच्या पोटावर पाय का ठेवताय? बरं ठीक आहे, तुमचा नियम आहे की तुम्हाला बाजार लावून द्यायचाच नाही आहे, तर तो नियम लावा. विदाऊट पैसे न घेता, म्हणजे पैसे कोणाकडून न चार्जेस करता तुम्ही कायमचं बंद करून टाका बाजार. आणि जे गोरगरीब आहेत, जे व्यवसायात उतरत आहेत माणसं, त्यांच्यासाठी तुम्ही अशी एक प्लेस निवडा, जागा निवडा की तिथे तुम्ही त्यांना बाजार लावायला जागा देऊ शकता. म्हणजे त्या लोकांचं पण पोट भरू शकतं आणि सामान्य लोकांना मोठ्या ठिकाणी ज्या वस्तू परचेस करता येत नाही ते असे त्या बाजारामध्ये घेऊ शकतात. म्हणजे काल एवढं हातबल झालेलं होतं ना, म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे. आता त्या गर्दीमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत आणि बरं पण नाही वाटू शकत, म्हणजे सगळ्यांना वाटेल की हिला व्हिडिओचं पडले की काय. नाही तर मी तुम्हाला दाखवलं असं प्रत्येक फेरीवाल्याचे चेहरे इतके पडलेले होते की त्यांचा धंदाच काय नव्हता आणि त्यांना ते 200 रुपये कंपल्सरी द्यायचेच होते. प्लस ते 20 रुपये घ्यायला येतात ते अलगच असतं TMCवाले. म्हणजे जर तुम्ही लोकांकडून पैसे घेताय, गव्हर्नमेंटला मला हेच म्हणणं आहे की जर तुम्ही सामान्य लोकांकडून, म्हणजे 1,000-500 रुपयासाठी जी लोकं धंदा करतात त्यांच्याकडून जर तुम्ही पैसे घेताय तर त्यांना त्यांच्या हक्काची जागा द्या. किंवा जर त्यांच्याकडून तुम्ही चार्जेस घेताय तर हे असं येऊन उठवणं वगैरे हा कारभार कोणासाठी दाखवताय हे मला अद्याप कळत नाही. तुम्हाला जर सरकार तुमची बंदी आणताय ते दाखवायचं आहे पण आणि लोकांकडून पैसे पण घ्यायचे आहेत, तर हे सगळे खेळ बंद करा. एक तर बंद तरी करा, तर नाही तर पैसे घेताय तर त्यांना लावायला तुम्ही जागा द्या किंवा त्यांना व्यवस्थित त्यांचा धंदा करून दे. सो कसा वाटला विचार? जर चुकीचं वाटत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि बरोबर वाटत असेल तरी नक्की कमेंट्स करून सांगा. कारण की इथे आपण चर्चा करतो, कोणावरती आरोप करत नाही आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.